महाराष्ट्रातील अनुदानित ज्यांचं लेखाशीर्ष 442 आहे, अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी मागेच सांगितलं होतं की या पावसाळी अधिवेशनात ज्या ज्या लेखाशीर्षाला पैसे कमी होते त्यांची भरपूर तरतूद यावेळेस केलेली आहे। 442 ला खूपच तरतूद आहे, त्यामुळे तिथं काहीही प्रश्न निर्माण होत नाही। परंतु या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण 33-79 ला 165 कोटी 61,73,000, 32-61 ला 110 कोटी 50 लक्ष, 33-61 ला 253 कोटी 36,84,000, 0511 ला 167 कोटी 88,20,000 आणि 469 ला 12 कोटी 76,74,000 इतकी तरतूद केली आहे। ही तरतूद वित्त विभागाने आणि विधिमंडळाने मान्य केली आहे। मग तुम्ही म्हणाल आता पैसा कमी का आला? एकदम वित्त विभाग एवढा पैसा सोडत नाही, पहिले पैसे खर्च करावे लागतात। म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये 2-3 वेळा मी पैसा सोडू शकतो हे तुम्हाला सांगण्याचं कारण। आता जो पैसा सोडलाय तो लवकर खर्च झाला पाहिजे। आत्ता जो सोडला आहे त्यानंतर आताही परत मंगळवारी किंवा बुधवारी मी अजून एक लॉट सोडतोय या सगळ्या हेड करता। हा पैसा तुम्ही लवकर खर्च करा। आता तुमच्या पे युनिटला कॉन्टॅक्ट करा, तुमचे बिल ब्रोकरमध्ये टाका आणि ज्यांचे अरियर्स थकीत वेतन आहे ते थकीत वेतन काढण्याचा प्रयत्न करा। तुमचे थकीत वेतनाचे देयक कुठल्या स्टेजला प्रलंबित आहे ते पाहून त्याचा पाठपुरावा करून संपूर्ण थकीत वेतन निघू शकतं, मेडिकल बिल निघू शकतं, जीपीएफचा परतावा निघू शकतो, हे सगळं होऊ शकतं। आणि तुम्ही ही रक्कम खर्च केली म्हणजे उद्या परवा अजून रक्कम पाठवणार आहेच, त्यानंतर ती देखील संपल्यानंतर अजूनही रक्कम शिल्लक आहे ती पाठवण्याची व्यवस्था मी करतो। तुम्ही फक्त ही रक्कम लवकर खर्च करा एवढ्यासाठी ही व्हिडिओ क्लिप। तुर्तास एवढेच। आपण फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।